आता आश्वासन देत आहेत कामं करणार वगैरे, तर ते करतील असं वाटतंय का? नाही नाही, आश्वासन तर कुणी देता नेता. आता बरेच जण अपक्ष थांबलेत, छोटे छोटे, ज्यांचं नावही माहीत नाही. एवढे 100 आश्वासनाची लिस्ट घेऊन आमच्याकडे आलते. हे आम्ही 100 काम आम्ही पूर्ण करणार. आश्वासन तर प्रत्येकजण देतात. बरं, आश्वासन पूर्ण करायचं काम फक्त आमचे संभाजी भैया करू शकतात. कोण निवडून येणार आहे असं वाटतंय तुम्हाला? आमच्या इथे निलंगा मतदारसंघामध्ये फक्त संभाजीराव पाटील निलंगेकर. तुम्हाला भरपूर रेल्वे आणणार आहे तिकडं. पूर्ण चुरानपाळचा नक्षात बदलून गेलाय. म्हणजे पूर्ण म्हणजे 80% कामं भैयांनी केलेत. रोड असतील, स्मशानभूमी असेल, अजून भरपूर न सांगता येतील एवढी कामं केली. 60 वर्षे ह्या काँग्रेसनं काय केलं ह्यांचा 60 वर्षाचा लेखाजोखा ह्या जनतेच्या समोर त्यांनी ठेवावा. नमस्कार, मी राजेश्वरी मोरे आणि आपण निलंगा विधानसभामधले शिरूर आनंदपाळ तालुक्यामध्ये आलेलो आहोत. तर इथल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कोण निवडून येणार आहे असं वाटतंय तुम्हाला? आमच्या इथे निलंगा मतदारसंघामध्ये फक्त संभाजीराव पाटील निलंगेकर हेच यावेळी भरपूर मोठ्या फरकाने मताधिक्य घेऊन ते निवडून येतील. आता जसं काँग्रेस जसं आश्वासन देत आहे 3000 रुपये महिन्याला महिलांना देणार, तर हे आश्वासन ते पूर्ण करतील असं वाटते का तुम्हाला? हे बघा, त्यांनी लोकसभेला पण असं 8,500 खटाखट देऊ असे आश्वासनं भरपूर दिलेले होते. बाजूलाच आमच्या इथं कर्नाटक राज्य आहे. कर्नाटक राज्यामध्ये काय परिस्थिती आहे लोकांची हे आपण थोडं चौकशी केली तरी कळतं की जेवढ्या योजना महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण असेल, शेतकऱ्यांना फरकाचं अनुदान असेल, वीज मोफत असेल शेतकऱ्यांना, बसचा प्रवास फ्री असेल, राशन फ्री असेल, ह्या अशा अनेक योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुती शासनानं चालू केल्यात. त्याच्यामुळे लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीवरती विश्वास आहे आणि काँग्रेसवर कसलाही विश्वास जनतेचा नाही. आता तुम्ही ह्या कर्नाटक बॉर्डरवर राहताय, तर जसं काल एक मंत्री आले होते काँग्रेसचे, स्टेटमेंट दिली की जे सोयाबीनला भाव आहे शेतकऱ्यांना ते वाढवतील, तर याबद्दल तुम्ही काय सांगणार? आता ते कर्नाटक राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, त्या ठिकाणी ते वाढवून देऊ शकले नाहीत. जो महाराष्ट्रामध्ये भाव आहे त्यापेक्षा 100-200 भाव तिथे कमी आहे आणि त्यांनी आम्हाला सांगू नये की म्हणजे इथं ते वाढवून देतील. अशा फसव्या योजना बऱ्याच म्हणजे 40 वर्ष काँग्रेसनं तेच केलं आहे. त्याच्यामुळे आता जनता त्यांच्या या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवणार नाही. हां, भाजप आणि काँग्रेसमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? काँग्रेसच्या उमेदवाराचं अजून आम्हाला नाव बी माहीत नाही इकडं, आणि ते अजून इकडं आली बी नाही. ते बाबळगाव सोडून धरून तिकडंच आहेत. इकडे तर ते आलेच नाहीत, कारण त्यांना ते अमित भैयाच निवडून येते का नाही शाश्वती नाही अजून, कारण ते तिकडंच आहेत भामटी बोलत. इकडे आलेच नाहीत ते. आता संभाजी भैया 3 टर्म निवडून येत आहेत, तर ह्या आता 4थ्या टर्ममध्ये काय काय विकासाची कामं करतील असं वाटतंय तुम्हाला? भरपूर रेल्वे आणणार आहे तिकडं. पूर्ण चुरानपाळचा नक्षात बदलून गेलाय. म्हणजे पूर्ण म्हणजे 80% कामं भैयांनी केलेत. रोड असतील, स्मशानभूमी असेल, अजून भरपूर न सांगता येतील एवढी कामं केली ती आमच्या तालुक्यासाठी. संभाजी भैया पाटील यांना टक्कर देणारा असा कोणता नेता असं वाटते का? सध्या तर टक्कर देणार नेता तर अजून तर नाही. हे आज ती नाव बी माहीत नाही अजून आम्हाला काँग्रेसच्या उमेदवाराचं इकडं. ती काय बोला नाही. नमस्कार. ते इकडे या तुम्ही. वीज मोफत आणि शेतकऱ्यांना वीज मोफत झाली, रस्ते झाले, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? ताई, मला काय म्हणायचे, वीज मोफत झाली कुठल्या सरकारनं केली? ह्या महायुतीच्या सरकारनं केली. कर्जमाफ कोणी केलं? महायुती सरकारनं केलं. 60 वर्षे ह्या काँग्रेसनं काय केलं ह्यांचा 60 वर्षाचा लेखाजोखा ह्या जनतेच्या समोर त्यांनी ठेवावा, ही माझी एक विनंती आहे. असं जी म्हणतात आमचं गरिबाचं जी म्हणजे मतदान घेतलं त्यांनी, 60 वर्षीय सरकार त्यांनी स्थापन करून घेतलं. 60 वर्षामध्ये गरिबाला काय दिलं? एकतर गरीब ह्या उंचीचा खालच्या पातळीचा वर गेला. एकतर उदाहरण दाखवा मला. मागासवर्गाची शिष्यवृत्ती कधी त्या लेकराला माहीत नाही शिष्यवृत्ती मिळते का नाही मिळते. आता मी एक जबाबदार व्यक्ती आहे, मला
3 मुली आहेत बरोबर आहे. त्या 3 मुलीला शिष्यवृत्ती मिळते का नाही ही सुद्धा मला माहीत नाही. पण ही 60 वर्षे त्यांनी काय घातली ह्याचा पण नाही. पण 10 वर्षामध्ये मला एवढं कळालं की आपला शिष्यवृत्ती मिळते आहे. पण आता काँग्रेस सरकार आश्वासन देत आहे ना की जे आश्वासन देत आहेत सुरक्षा पण वाढवणार आणि 3,000 महिलांना पण देणार, तर याबद्दल काय सांगणार? नाही 3,000 महिना ही मी घेऊ शकत नाही. माझ्या लेकराचा उदरनिर्वाह काय आहे, आमचं गरिबाचं काय झालं आहे. त्या मजुराचा जेवढा तुम्ही 60 वर्षामध्ये वापर करून घेतलो, शेतकऱ्याचा एवढा वापर करून घेतलो, तुम्ही त्याचा फायदा करून काय घेतलो हे महत्त्वाचा मुद्दा मला आहे. खूप धन्यवाद. कुठे? नमस्कार. नमस्कार. कोण निवडून येणार असं वाटतंय? नाही, आमचा निलंगा विधानसभा मतदारसंघ असा आहे, आमच्या भैयाने संभाजी भैयाने जेवढे कामं केलेत या 10 वर्षात 2 टर्ममध्ये तेवढे कामं मागं आत्तापर्यंत झाले नाहीत. त्यामुळे इथं भैयाच निवडून येतील. आणि जो परस्पर विरोधी जे उमेदवार आहे तो भैयाच्या टक्करचा उमेदवार नाही. त्यामुळं भैया जे आहेत लहानापर्यंत त्यांचा संपर्क आहे आणि जो बाकीचा उमेदवार आहे काँग्रेसचा तो लिमिटेड आहे. त्यामुळं भैयाच इथं 100% निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भैयाच निवडून येतील. आणि त्याने जे आत्तापर्यंत कामं केलेत, जे मागं आत्तापर्यंत झाले नाहीत ते कामं त्याने केलेत भैयाने. आता आमच्या श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न झाला, इथं प्रशासकीय इमारतीचं एक काम चालू आहे आता सध्या नवीन, भूमी अभिलेखचं इमारत बांधकाम झालं. असे नवे जेवढे शासकीय कार्यालय आहेत भैयाने ते किरायामध्ये होते शासकीय कार्यालय ते काढून स्वतःच्या इमारतीमध्ये तयार केलेत. आणि आत्तापर्यंत जेवढा मागं लेखाजोखा जर बघितला भैया 2 टर्म ही तिसरी, आता ही निवडून आल्यावर तिसरी टर्म होईल. जेवढा महागाई विकास झाला नाही एवढा 10 वर्षात एवढा विकास झाला. प्रत्येक गावामध्ये त्यांनी निधी दिला, न मागता निधी दिला. आणि त्याने असं म्हणाले तो विरोधातला आहे, सरपंच आपला नाही, तो दुसऱ्या ह्याचा आहे, असा कधीच भेदभाव केला नाही. प्रत्येक गावाला निधी दिला. भैया जोपर्यंत मंत्री होते प्रत्येक गावाला न्याय दिला, प्रत्येक गावाला निधी दिला. त्यामुळं या श्रीरामपूर तालुक्याचं आणि निलंगा विधानसभाचं मतदारसंघाचं प्रेम भैयावर आहे आणि भैयाच 100% निवडून येतील. काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके आहेत, तर ते निवडून येतील असं तुम्हाला वाटते का नाही? आता त्यांचा संपर्क तर आमच्याकडे नाही. त्यांचा संपर्क तिकडं असेल, पानचिंचोली असेल तर आम्हाला माहीत नाही. पण आमच्या तालुक्यात आणि देवणीत तर त्यांचा संपर्क नाही. आता निलंगात त्यांचा स्वतःचा तालुका निलंगा आहे, मग तिकडे संपर्क आहे का हेही माहीत नाही. जसं ते आता आश्वासन देत आहेत कामं करणार वगैरे, तर ते करतील असं वाटतंय का? नाही आश्वासन तर कुणीही देता नेता. आता बरेच जण अपक्ष थांबलेत, छोटे ज्यांचं नावही माहीत नाही. एवढे 100 आश्वासनाची लिस्ट घेऊन आमच्याकडे आलते, हे आम्ही 100 काम आम्ही पूर्ण करणार. आश्वासन तर प्रत्येकजण देतात, बरं आश्वासन पूर्ण करायचं काम फक्त आमचे संभाजी भैया करू शकतात. आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये भरपूर कामं केली, रोडची कामं केली, आपली क्षमताभूमीचं कामं सुद्धा केली इथं. तर त्याच्याबद्दल काही नाही. 100% 100% कमळ म्हणजे कमळ, त्याच्याबद्दल विषय नाही लागते नाही. आता शेतकऱ्यांना वीज मोफत आणि रोडा केले, ह्याचा उपयोग कसा होतो? याचा उपयोग 100% शेतकऱ्याला वीज मोफत तर केलेली आहे आणि लाडकी बहिणीची योजना टोटल दिलेली आहे इथं. त्याच्याबद्दल विषय नाही ना. 100% काँग्रेस सरकार आश्वासन भरपूर देत आहे, यावर विश्वास आहे का नाही? आता बीजेपीच्या काळामध्ये महागाई वाढली कुठं वाढली नाही. आता काँग्रेस
कमळच का बरं? कमळ तर भैयाने आमच्या स्त्रियांची सोय केली. ज्यावेळेस 2019ला आले त्यावेळेस पहिलं आम्हाला शौचालयासाठी बाहेर जायचं होतं, तरी शौचालयाची सुविधा केली. परत आम्हाला चूल आणि मूलच माहीत होतं, त्याच्यापासून सिलेंडर माहीत झाला आणि आमची चुलीची दुर्दशा दूर झाली आणि आम्हाला डोळ्याचा त्रास कमी झाला. परत आमच्या भैयाने आमच्या लेकराला शिक्षणासाठी चांगली शाळा काढली, परत शिक्षण दिले आणि तरी पण लाडकी बहीण योजना काढले. आम्हाला घरात आणि शेतात जायचं पाहिजे होतं, तर आम्हाला भैयाने व्यवसाय कसा करायचा शिकवले आणि आमच्या हक्काचे पैसे कसे अकाउंटवर जमा करायचे हे पण शिकवले. आणि हाय त्या भैयाने दिलेल्या लाडक्या बहिणी योजनेतून आमच्या परिवाराला आणि आमच्या मुलाबाळाला काहीतरी घ्यायला शिकलो आणि आमच्या पण स्वतःची काळजी घ्यायला आहार घेण्यासाठी पैसे दिले पुरवठा म्हणून द्यायचं भैयाला. आता काँग्रेस सरकार लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये देणार असं आश्वासन देत आहे. यावर विश्वास आहे अजिबात आश्वासन दिले काँग्रेसनं आतापर्यंत 60 वर्षांना आश्वासन दिले. एक बी योजना खाली झाली, एक बी त्यांचं आश्वासन करणे. त्याच्यामुळं अजिबात आमच्या महिलांचा काँग्रेसवर विश्वास नाही, कारण लई 60 वर्षात नुसते आश्वासन दिले. पण आमचे संभाजीबाई आणि आमच्या मोदी साहेब भारतीय जनता पार्टी ते बोललं ते करून दाखवतात, बोल ते करून दाखवणारा नेता आहे आमच्या. म्हणून आमचा विश्वास संभाजीबाई यावा 100%. लाडकी बहिणीचे जे पैसे मिळतात त्याचा फायदा आणि बस आता तिकीट केलं त्याचा फायदा महिलांना होते का नाही? नक्कीच होते फायदा. बघा आता माझ्या एका मैत्रिणीनं तिची कपडे शिवायची मशीन खराब झाली, तर लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर मशीन नीट करून घेतली आणि तिचे व्यवसाय सुरू झाले, म्हणजे तिच्या संसारला हातभार लागला. आणि अर्धे तिकीट आता माझी मुलगी पुण्याला राहते, मी पुण्याला सारखं जायचं नाही कारण पैसा लई लागायचा. पण आता मी 2-3 महिन्याला मला जेव्हा वेळ भेटत तेव्हा मी पुण्याला जाते, तिला भेटून येते, म्हणजे आम्हाला फायदा झाला नाही. आता जे लाडकी बहिणीचे पैसे येत आहेत त्याचा तुम्हाला कसा फायदा फायदा त्यांचा फायदा व्यवसाय टाकला. मला लाडकी बहिणीचे पैसे येतात त्याचा फायदा आमच्या मुलाबाळाला वह्या पुस्तक आणि शिक्षणासाठी खर्च करू शकतो आणि आम्हाला कुठं प्रवास करायचा झाला, देवधर्म बनायचं झालं तर त्याच्यातून खर्च करून आम्ही ते बघू शकतो आणि करू शकतो. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? संभाजीबाईच निवडून येणार. संभाजीबाईच का बरं? संभाजीबाईच का बरं? भैया साहेबांनी अनेक कामं केलेले आहेत. लाडकी बहिणीचं झालं, गरोदर मातेचं मातृवंदनेचं झालं, पुन्हा आध्यात्मिकांचं झालं, लेक लाडकी योजना काढली. भरपूर कामं केली. 100% भैया साहेबच कमळच का बरं? कमळ तर भैयाने आमच्या स्त्रियांची सोय केली. ज्यावेळेस 2019ला आले त्यावेळेस पहिलं आम्हाला शौचालयासाठी बाहेर जायचं होतं, तरी शौचालयाची सुविधा केली. परत आम्हाला चूल आणि मूलच माहीत होतं, त्याच्यापासून सिलेंडर माहीत झाला आणि आमची चुलीची दुर्दशा दूर झाली आणि आम्हाला डोळ्याचा त्रास कमी झाला. परत आमच्या भैयाने आमच्या लेकराला शिक्षणासाठी चांगली शाळा काढली, परत शिक्षण दिले आणि तरी पण लाडकी बहीण योजना काढले. आम्हाला घरात आणि शेतात जायचं पाहिजे होतं, तर आम्हाला भैयाने व्यवसाय कसा करायचा शिकवले आणि आमच्या हक्काचे पैसे कसे अकाउंटवर जमा करायचे हे पण शिकवले. आणि हाय त्या भैयाने दिलेल्या लाडक्या बहिणी योजनेतून आमच्या परिवाराला आणि आमच्या मुलाबाळाला काहीतरी घ्यायला शिकलो आणि आमच्या पण स्वतःची काळजी घ्यायला आहार घेण्यासाठी पैसे दिले पुरवठा म्हणून द्यायचं भैयाला. आता काँग्रेस सरकार लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये देणार असं आश्वासन देत आहे. यावर विश्वास आहे अजिबात आश्वासन दिले काँग्रेसनं आतापर्यंत 60 वर्षांना आश्वासन दिले. एक बी योजना खाली झाली, एक बी त्यांचं आश्वासन करणे. त्याच्यामुळं अजिबात आमच्या महिलांचा काँग्रेसवर विश्वास नाही, कारण लई 60 वर्षात नुसते आश्वासन दिले. पण आमचे संभाजीबाई आणि आमच्या मोदी साहेब भारतीय जनता पार्टी ते बोललं ते करून दाखवतात, बोल ते करून दाखवणारा नेता आहे आमच्या. म्हणून आमचा विश्वास संभाजीबाई यावा 100%. लाडकी बहिणीचे जे पैसे मिळतात त्याचा फायदा आणि बस आता तिकीट केलं त्याचा फायदा महिलांना होते का नाही? नक्कीच होते फायदा. बघा आता
माझ्या एका मैत्रिणीनं तिची कपडे शिवायची मशीन खराब झाली, तर लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर मशीन नीट करून घेतली आणि तिचे व्यवसाय सुरू झाले, म्हणजे तिच्या संसारला हातभार लागला. आणि अर्ध तिकीट आता माझी मुलगी पुण्याला राहते, मी पुण्याला सारखं जायचं नाही कारण पैसा लई लागायचा, पण आता मी 2-3 महिन्याला मला जेव्हा वेळ भेटत तेव्हा मी पुण्याला जाते, तिला भेटून येते, म्हणजे आम्हाला फायदा झाला नाही. आता जे लाडकी बहिणीचे पैसे येत आहेत त्याचा तुम्हाला कसा फायदा फायदा म्हणजे असं त्यांचा फायदा ग्रामीण व्यवसाय टाकला. मला लाडकी बहिणीचे पैसे येतात त्याचा फायदा आमच्या मुलाबाळाला वह्या पुस्तक आणि शिक्षणासाठी खर्च करू शकतो, आणि आम्हाला कुठं प्रवास करायचं झालं देवधर्म बघायचं झालं तर त्याच्यातून खर्च करून आम्ही ते बघू शकतो आणि करू शकतो. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? संभाजी भैयाच निवडून येणार. संभाजी भैयाच का बरं? संभाजी भैयाच का बरं? भैया साहेबांनी अनेक कामं केलेले आहेत. लाडकी बहिणीचं झालं, गरोदर मातेचं मातृवंदनेचं झालं, पुन्हा आध्यात्मिकांचं झालं, लेक लाडकी योजना काढली. भरपूर कामं केली आहेत. 100% भैया साहेबांचं यावरला संभाजी भैया 100% निवडून आहे. आणि तिने चुरांपाल तालुक्यामध्ये भरपूर कामं केली, रोड कामं केलेली, आपली क्षमताभूमीचं कामही सुद्धा केलेली इथं, तर त्याच्याबद्दल काही हे नाही. 100% 100% कमळ म्हणजे कमळ, त्याच्याबद्दल विषय नाही ना, ते नाही यात काही होत नाही. आता शेतकऱ्यांना वीज मोफत आणि शेतकऱ्यांना वीज मोफत आणि रोडा केले, ह्याचा उपयोग कसा होतो? याचा उपयोग 100% शेतकऱ्याला वीज मोफत तर केलेली आहे, आणि लाडकी बहिणीची योजना टोटल दिलेली आहे इथं, त्याच्याबद्दल विषय नाही ना काही. 100% आता काँग्रेस सरकार आश्वासन भरपूर देत आहे, यावर विश्वास आहे का नाही? आता बीजेपीच्या काळामध्ये महागाई वाढली असं त्याबद्दल तुमचं मत आहे? कुठं वाढली नाही. आता काँग्रेस आपोआप वाढली नाही. निवडून येणार असं वाटतंय? संभाजी भैया का बरं? आता त्यांच्या विरोधात अभय साळुंखे त्यांचं पण प्रचार होत आहे, त्यांना टक्कर देतील असं वाटतं का? तर शेतकऱ्यासाठी वीज मोफत केली आहे, तर ह्याचा फायदा उपयोग तुम्हाला कसं होतो? काय वाटतंय दादा तुम्हाला कोण निवडून येणार? 1 लाखांना संभाजी भैया निवडून. 1 लाखांनी कशामुळे वाटतं हे? भैयाचा विकास म्हणजे निलंगा मतदारसंघामध्ये आतापर्यंत कुणीच विकास केला नाही असला, एवढा मोठा विकास भैयाचा झाला. तुम्हाला काय वाटतं दादा कोण निवडून येणार? विकास भरपूर केलेला आहे. 5 वर्षात 10 वर्षापासून विकासाची गंगाच वाहिली आहे म्हणून संभाजी भैया 1 लाखाच्या मताने निवडून येतील आमचा आत्मविश्वास आहे. काँग्रेस हिंदू विरोधी आहे असं वाटतं का? आम्ही फक्त भैया भारतीय जनता पार्टीविषयी बोलू शकतो, आम्ही काही दुसरं बोलू शकत नाही. संभाजी भैया एवढंच बोलू आमदार आमचे फक्त लाडके आमचे भैया संभाजी भैया त्या तालुक्यामध्ये विधानसभामध्ये संभाजी भैयात आमची निवड लागते. संभाजी भैया आमच्यासाठी भरपूर योजना आहेत. आमचे काही 15 वर्षाखाली भारतीय योजना आणले, भरपूर योजना केली, रस्ते केले आमच्या गावात. आणि आता साळुंखे पण त्यांच्यासोबत टक्कर देत आहेत ना त्याच्याबद्दल? हो का, ही
कोण ठाकरेचा ठाकरे व कोण बी जन्मलेल्या लेकरांना देखील त्याला हसवलं तर ती लेकरं हसताय. अहो तुम्ही फक्त हसू तुम्ही जाऊ नका. हो मॅडम चांगलं की तुम्ही हसून उगवता ते मी तात्पुरतं लेकरला हसवलं आपलं लेकरं हसतंय. कशाला हसवलं तुम्ही? अहो तुम्ही मुद्द्याला बोला ना. काय केले आमच्या गावात? साहेब होते, मुख्यमंत्री होते, तालुका कोण केले? गोपीनाथरावजी मुंडेने आमची तालुका गाव केले. पहिला मुख्यमंत्री विलासरावजी कोण देशमुख होते आमच्या काळात. विलासरावजी देशमुख होते आणि ती तालुका आमच्या गोपीनाथरावजी मुंडेने तालुका केले. चांगली झाली आमची काम. नमस्कार, मी राजेश्वरी मोरे आणि आज आपण इथे निलंगा मतदारसंघामध्ये आहोत आणि आज माझ्या सोबत काही महिला आहेत निलंग्याच्या. तर आपण त्यांना आज विचारायचं आहे की इथली हवा कशी आहे. नमस्कार ताई, कोण निवडून येणार असं वाटतंय? तुमचं मत कुणाला? कसं वाटतं त्यांचे कामं वगैरे? कसं वाटतं त्यांचे कामं? खूप चांगल्या प्रकारे भुयाजींनी कामं केलेली आहेत. लाडकी बहीण योजना जशी आहे, घरकुल योजना आहे, परत आणखीन मुलींना मोफत शिक्षण आहे. एस टीमध्ये प्रवास करताना आम्ही अर्ध्या तिकीट भैयानी केलेलं आहे. आम्हाला राशन मोफत आहे. किती दिवस झाला आम्ही भैयांचं राशन खातो. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला योजनेचा लाभ भैयानी दिलेला आहे. आता काँग्रेस सरकार पण आल्यानंतर म्हणतो की 3000 द्यायला, मग हे आश्वासनावर विश्वास आहे का नाही? आमचा अजिबात विश्वास नाही, कारण तो काँग्रेस हे आम्हाला पैसे देणारच नाही. आम्हाला अगोदर पैसे लाडक्या बहिणीच्या भैयाने देऊन मग आमच्याकडून अपेक्षा करतात भैयाबद्दलाची. पण त्यांनी फक्त आश्वासनं द्यायचं काम करतात आणि आतापर्यंत तेच केले 60 वर्षे त्यांनी. मग जे भैयाने 10 वर्षाच्या आम्हाला योजना मिळाल्या, तर आम्ही लाभार्थी म्हणून लाभ मिळाला आहे, तर त्या 60 वर्षात मिळाला नाही. अजिबात आम्ही काँग्रेसला मतदान देणार नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही आमच्या भैयाजींना कमळावर मत देऊनच विजयी करणार. कोण आमदार होणार असं वाटतं का तुम्हाला? संभाजी भैया एकदम जवळ आमचे ते आहेत. आम्ही एकदम त्यांना ताटाला ताट जीव त्याने बसू शकतात, आमच्यासोबत बोलू शकतात. एकदम आम्हाला जवळचे वाटतात. भैयाच होऊ शकतात, आमदार होऊ शकतात. काँग्रेसमध्ये आणि BJPमध्ये काय फरक वाटतो? खूप फरक वाटतो. भैया एकदम आमच्या जवळचे वाटतात. त्यांना असं वाटतं की एकदम जवळ आहे, असं नाते आहेत असं वाटतं. त्यांना खूप आम्हाला चांगले वाटतं. कोण येणार असं वाटतं ह्यावेळेस? कारण त्यांनी आमच्यासाठी एवढ्या योजना केल्यात की आम्ही त्या बोटावर मोजूही शकत नाही आणि सांगू शकत नाही. आणि जे आता तुम्ही एक प्रश्न विचारला त्या ताईंना की काँग्रेस 3000 रुपये देणार आहे. जर त्यांना द्यायचं असतं तर मागचे 60 वर्ष त्यांनी काय केलं तेव्हाच ते देऊ शकले असते ना. त्यांना आत्ता सुचलं का? ते झोपेतनं आत्ता जागे झाले का की बाबा आता हे 1500 रुपये देऊ लागलेत म्हणून? म्हणजे ते कॉपी करतात का समोरच्या पक्षांची? हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं आमच्याकडून सगळ्या सपोर्ट महिलांचा भैया साहेबांना आहे आणि भैया फक्त निवडूनच नाही येणार आहेत, तर ते लीडनी निवडून येणार आहेत. हे 100% आमचा विश्वास आहे. आता लाडक्या बहिणीचे जे पैसे तुम्हाला फायदा होते का? खूप फायदा झाला. एक तर ते अशा टायमाला आली की दिवाळी आली होती, त्याच्यामुळं महिलांचं शॉपिंग असतं किंवा गरीब गरजू महिलांचं घरचं राशन असतं, त्याच्यामुळं त्या पैशामध्ये ते सगळं म्हणजे आम्ही हे करू शकतो. आणि 7500 ही रक्कम छोटी नाही आहे. एखादा जर आपण जॉब केला तर 1 महिना आम्हाला काम करावं लागतं तिथं, तेव्हा कुठे 5000-7000 रुपये पेमेंट एक मिडल क्लास महिलेला मिळते. त्याच्यामुळं ह्या रकमेचा आम्हाला खूप फायदा झाला. ते शब्दात आम्ही नाही सांगू. कोण येईल असं वाटतं काय? संभाजी पाटीलच का बरं? तिने करतात गरिबांचं काम, महिलांना बहिणी लाडकी बहिणीचे पैसे गरीब म्हणून त्यांना निवडून आणायचं आहे. त्यांच्या विरोधात साळुंके आहेत, तर ते येतील तर कामं करतील असं वाटते का? करत नाही का बरं वाटत नाही? आम्हाला हात आहे खूप खूप धन्यवाद. आज आपण इथे विविध प्रतिक्रिया महिलांची जाणून घेतल्या आहोत. कॅमेरामॅन मनीषासह कॅल्डस न्यूज.